वार्तांकन रोखठोक बातमी। पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पंढरपूर शहर पोलिसांनी इसबावी येथील अवैध वाळू साठ्यावर कारवाई करून 52,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। इसबावी परिसरातील 52 एकर परिसराकडे जाणारे सिमेंट रोडच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाळूचा साठा केला होता। जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये वाळू भरत होते। पोलीस आल्याचं समजताच जेसीबी ड्रायव्हर व टिप्पर ड्रायव्हर वगळता इतर दोघे जण रेकी करणाऱ्या लाल रंगाच्या 4 चाकी स्विफ्ट कारमधून पळून जात होते। पोलिसांनी त्यांना थांबवण्यास सांगितले असता वाहन न थांबवता ते पळून गेले। त्याचवेळी इतर पोलिसांनी व जेसीबी व टिप्पर ड्रायव्हरला पकडले। पोलिसांनी पाठलाग करून लाल रंगाची स्विफ्ट कार पकडली। त्यातील चालक तर दुसऱ्या इसमास जागीच पकडले। यावेळी पोलिसांनी सिद्धनाथ भागवत इंगोले राहणार गादेगाव तालुका पंढरपूर यास पकडला आहे। लाल रंगाची स्विफ्ट कार व टिप्परचा मालक महेश तानाजी शिंदे राहणार इसबावी असल्याचं इंगोलेनं सांगितलंय। हनुमंत धनाजी जाधव राहणार वाखरी तालुका पंढरपूर, परमेश्वर महादेव माने राहणार बोहाणी तालुका पंढरपूर, जेसीबी ड्रायव्हर व टिप्पर ड्रायव्हर यांना पकडण्यात आलाय। या कारवाईत जेसीबी, हायवा, 4 ब्रास वाळू, स्विफ्ट कार, मोबाईल असा 52,34,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास पोसई श्रीकांत घुगरकर करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।